18वा अध्याय 25वा श्लोक. हरि ओम. अनुबंधं क्षयो हिंसा मनपेक्ष च पौरुषम मोहादारभ्यते कर्म यतत्तामसमुच्यते तरी ते गातामसकर्म जे निंदेचे काळे धाम निषेधाची जन्म साचजेने जे निपजविलिया पाठी काहीच न दिसे दिठे रेग काढिलिया पोटी तोयाचे जेवे का कांजी घुसळलिया का राखोंडी फुंकलिया काही न दिसे गाळिलिया वाळू घाना नाना उपनलिया भूस का विंधिलिया आकाश नाना मांडलिया पास वारयासी हे आघवेची जैसे माझे होनी नासे जे केलिया पाठी तैसे वायाची जाय एरवी नरदेहाही एवढे घन आटनीये पडे जे कर्म निपजविता मोडी जगाचे सुख जैसा कमळवनी फासो काढिलिया कांटसो आपण जिजे नासू कमळा करी का आपण अंगी जळे आणि नागवी जगाचे डोळे पतंगू जैसा सळी दीपाचे तैसे सर्वस्व वाया जाऊ वरी देहाही होय घाऊ परी पुढीला अपाऊ निपज विजेजेने मासी आपण याते गिळवे परी पुढीला वाती सिनवे ते कश्मळ आठवी अचरण जे तेही करावया दोषे मज सामर्थ्यासे की नसे तेही पुढील तैसे न पाहता करी एवढा माझा उपाऊ करिता कोण प्रस्तावू येलियाही आऊ काय येथा हे ये जाणिवेची सोये अविवेकाचे निपाये कुसोनिया होय साठोपकर्मी आपुला वसवटा जाळोनी दिसाटे जैसा वन्नी का स्वमर्यादा गिळोनी सिंधू उठी मग नेने बहु थोडी न पाही मागी पुढी मार्गा मार्ग एकवडे करीत चाले
तैसे कृत्याकृत्य सरकटित आप पर नुरवित कर्म होयते निश्चित तामस जान ऐसी गुणत्रय भिन्ना कर्माची गा अर्जुना ही केली विवंचना उपपत्तीसी आता ययाची कर्मा भजता कर्माभिमानी या करता तो जीव ही त्रिविधता पातला असी चतुराश्रमवसी एक पुरुषु चतुर्धा दिसी कर्तय्या त्रैविध्य तैसे कर्म भेदी तरी तया तिही आतू सात्विक तव प्रस्तुतो सांगेन दत्त चित्तो आकर्णितो मुक्त संगो नहो आदी धृत्योत्साह समन्वितः सिद्ध सिद्ध्योर्निर्विकार करता सात्विक उच्यते तरी फळो देसे सांडिलिया वाढती जेवी सरळिया शाखा का चंदनाची या बावन्नया कान फळताही सार्थका जैसी या नागलतिका तैसी या करी नित्यादिका क्रिया जोका परिफळ शून्यता नाही तया विफळता फळे फळाशी चिपंडू सुता फळे कायसी आणि आदरे करी बहुवसी परी करता मी हे नुमसी वर्षा काळींचे जैसे मेघवृंद देवीची परमात्मलिंगा समर्पावया जोगा कर्मकलापू पैगा निपजावया तया काळातील उल्लंघने देशशुद्धी ही साधने का शास्त्रांच्या वाती पाहणे क्रिया निर्णयो वृत्ती करणे एक वळा चित्त जाऊन देणे फळा नियमाची या सांखळा वाहने सदा हा निरोधू सहावया लागी धैर्याची या चांगा चांगे चिंतवनी जिती अंगी वाहे जोका आणि आत्मयाची आवडी कर्मे करिता वर पडी देह सुखाची परवडी येऊन लाही आळस निद्रा दुरावे सुदान बानवे सुरवाडू न पावी अंगाचा ठाऊ तव अधिकाधिक उत्साहो धरी आगळीक सोने जैसे पुटी तूक तुटली आकसी जरी आवडी याती साच तरी जीवित
जीवितही सलंच आगी घालिता रोमांच देखिजती सतीये मा आत्मया एवढिया प्रिया वालभेला जो धनंजया देह ही सिदंता तया काय खेदो होईल मनोनी विषय सुरवाडू तुटे जव जव देह बुद्धी आटे तव तव आनंदू दुनवटे कर्मी जया ऐसे निजो कर्म करी आणि कोणे एके अवसरी ठाकी ऐसी परिवाही जरी तरी कडाडी लोटला गाढा तो आपण पेन मनी अवघडा ऐसा ठाकले नि थोडा नोही झुका ना तरी आदरिली अव्यंग सिद्धी गेली तरी तीही जिंतिले मिरवूनेने या खुना कर्म करिता देखिजे जो पंडू सुता तया ते म्हणिपे तत्वतात सात्विकू करता आता राजसा करतिया ओळखणे ही धनंजया जी अभिलाषा जगाची आवस उठातो रागी कर्मफल प्रेप सूर लुब्धो हिंसात्मको शुचिः हर्ष शोकान्वितः कर्ता राजस परिकीर्तितः जैसा गावीची आकस्मळा उकरडा होय एक वळा का स्मशानी अमंगळा अगवयाची तया परी जो अशेषा विश्वाची अभिलाषा काय पाखाळनिया दोषा घरटा झाला मनोनी फळाचा लागू देखे जिये असलगो की कर्मी चांगू रूह मांडी आणि आपण झाली जोडी उपखोने दिकवडे क्षणक्षणा क्रोंडी जीवाची करी कृपणू चित्ती ठेवा आपुला ऐसा दक्षु पराविया माला बकू जैसा कुतला मासे आसी आणि गोवी गेलिया जवळे झगटली या अंशुमाळे फळी तरिया तू पोळी बोराटी जैसी तैसे मने वाचा काही मलतया दुःख दे तू जाई स्वार्थू साधिता न पाही पराची हित टीव्हीची अंगी कर्मी आचरणे नोही क्षमी ती निघी मनोधर्मी आरोचकू कनकाची या फळा अंतु माझ बाहेरी मवळा
तैसा सबाह्य दुबळा सुचित्वे जो आणि कर्मजात केलिया फळलाही जरी धनंजया तरी हरिखे जगायया वाकुलिया वाई अथवा जी आदरिली तीन फळ होय केली तरी शोके तेने जिंतिले धिक्कारो लागे कर्मी राहटी ऐसी जया ते होती देखसी तोची जाण त्रिशुद्धीसी रायस करता आता यया पाठीरू जो कुकर्माचा आगरू तोही करू गोचरू तामस करता आयुक्त प्राकृत स्तब्ध शठो नैस्कृतिकोलसहा विषादी दीर्घसूत्री च करता तामस उच्यते तरी म्या लागलिया कैसे पुढील जळत असे येणे निजे हुतांशी जिया परी वैशस्त्रे मिया तिखटे निजे कैसे निवटे काने निजे काळ कुटे आपुले केले तैसा पुढीलिया पुलया धातू करीत धनंजया आदरी ओखटिया क्रिया जोका या करिता ही वेळी काय झाली न सांभाळी चला वायू वाहटुळे चेष्टी तैसा कै करनिया आणि जया मिळू नाही धनंजया तो पाहून पिसेया कैची त्राय आणि इंद्रियाची ओघरिली चरो निराखे जो झियाली बैला तळी लागले गोचिड जैसी हंसया रुदना वेळू नेनता आदरी बाळू रहाटे उत्सृंखळू तया परी जो प्रकृती अंतलीपणे कृत्याकृत्य स्वादुनेने फुगी केरी धालीपणे उकरडा जैसा मनोनी मान्याची निनावी ईश्वराही परी न खालवी स्तब्धपणे न मनवे डोंगरासी आणि मन जयाची विषकल्लोळे राहटी पुढी चोरिली दिठी किरती ओली पन्यांगणीची किंबहुना कपटाची देहची वळिली तयाची तेजिने की ज्वाराची टिटिगर नोहे तयाचा प्रादुर्भाव तो साभिलाष भिल्लांचा गाव मनोनी नये ओजावो तया वाटा
आणि अनिकाची निकी केली विरू होय जया आली जैसे अपेय पय मिनले लवन करी काही वाईसा पदार्थू घातलिया आगिया तू तीची क्षणी धडाडी तू अग्नी होय नाना सुद्रव्य गोमटी झालिया शरीरी पैठी हो निठाती किरीटी मळूची जीवी तैसे पुढिलाचे बरवी जयाच्या भीतरी पावी आणि विरुद्धची आगवे हो निगे जोगून घेती दुःख अमृताचे करी विख दूध पाजली या देख व्याळू जैसा आणि आई की जियावी जेने परत्रासाच यावी ती उचित कृत्य पावी अवसरी जिये तेव्हा जया आपैसी निद्राई ठेविली ऐसी दुर्व्यवहारी जैसी विटाळी लोटी पैद्राक्षरसा आम्ररसा वेळी तोंड सडी वायसा का डोळे फुटती दिवसा डुडुळाची तैसा कल्याण काळू पाही तया ते आळसू खाई ना प्रमादी तरी होय तो मने तैसे जेवीची सागराच्या पोटी जळे अखंड अगिठी तैसा विषादू वाही गाठी जीवाची जो लेडोरांगी धुमावधी का अपानांगी दुर्गंधी तैसा जो जीवितावधी विषादी केला आणि कल्पांताची आपारा वेगळे ही जो विरा सूत्रधरी व्यापारा साभिलाषा अगा जगा ही परोती सुचावा ही पैचित्ती करिता विसी हाती तृणही न लगे ऐसा जो लोका आतो पाप पुंजू मूर्तो देखसी तो अव्याह तू तामसु करता एवं कर्म करता ज्ञान यातीची त्रिधा चिन्ह गाविले तुझ सुजना चक्रवर्ती बुद्धिर्भेदैर्धृतिश्चैव गुणतस्त्रिविधं शृणु प्रोच्यमानमशेषेण पृथक्त्वेन धनंजय आता विधीची आगावी मोहाची वेळून मदवी संदेहाची आगवी लेवून लेणी आत्मनिश्चयाची बरव
जया अरिसा पाही सावयव ती बुद्धीची ही धाव त्रिधा असे अगासत्वादी गुणी इही काही एकतिही ठाई न किजी तीर्थ पाही जगा माझी आगी न वसता पोटी कवन काष्ट असे सृष्टी ऐसे ती कैचे दृश्य कोटी त्रिविध जोनोही मनोनीतीही गुणी बुद्धी केली त्रिगुणी वृत्तीसी वाटणी तैसीची असी तिची एक वेगळाली यया यथा चिन्नी अलंकारली सांगिजेल उपायले भेदलेपणे परी बुद्धी धृतीया दोही भागा माझी धनंजया आधी रूप बुद्धीची या भेदासी करू तरी उत्तमा मध्यमा निकृष्टा तरी उत्तमा मध्यमा निकृष्टा संसारासी गा सुभटा प्राणिया येतिया वाटा तिनी आथी जे आकरणीय काम्य निषिद्ध ते हे मार्ग तिनी प्रसिद्ध संसार भय सबाध जीवायया प्रवृत्तींच निवृत्तींच कार्याकार्य भयाभयी बंधं मोक्षंच या वेत्ती बुद्धिस्सा पार्थ सात्विकी मनोनी अधिकारी मानिली जी विधीचे ओघी आली ती एकची येत भले नित्य कर्मा तिची आत्मप्राप्ती फळ दिठी सुनी केवळ तिजे जैसी काजळ से विजय तहाने हे तुले नीती कर्मा सांडी जन्म भय विषमा करो नीती सुगमा मोक्ष सिद्धी ऐसे करी तो भला संसार भय सांडिला अकरणीयत्वी आला मुमुक्षु भागा ते जे बुद्धी ऐसा बैया बांधे भरवसा मोक्षु ठेविला ऐसा जोडेल येत मनोनी निवृत्तीची मांडिली सुनी प्रवृत्ती तळी कर्मी बुडकुळी द्यावी किना तृषार्ता उदकी जिने कापुरी पडली या पोहणे अंधकुपी गती किरणे सूर्याचे नाना पथ्यीसी औषध लाही तरी रोगी दाटलाही जी कामिना जिव्हाळा होय जळाचा जरी तरी तयाच्या जीविता
अन्यथा तैसी कर्मी ये वर्तता जोडीची मोक्षो हे आकर्णियाची आकडी जे ज्ञान आती चोखडी आणि आकर्णी हे पुढे ऐसे जाना जीतिये काम्यादिके संसार भयदायके अकृत्यपणाचे अंबुखे पाडिले जया पडले ती कर्मी अकारी जन्म मरण समयी प्रवृत्ती पळवी पायी मागिलीची पयागी माझी न रिगवी अथावी न घलवी धगधगी तनागवे शूळजी का काळिया नाग धुंदुवा तू देखोनी न घालवी हातू न वचवी कुपिया तू वाघाची तैसी कर्मा करणीया देखोनी महाभय उपजे निसंदेह बुद्धीजी वाढली रांधोनी विकी तीत जाणीजे मृत्यू न चुकी तेवी निषेधी का देखे बंधा तेजी मग बंध भय भरती ती निषिद्धी प्राप्ती विनियोग जाणे निवृत्ती कर्माची ऐसेनी कार्याकार्य विवेकी जी प्रवृत्ती निवृत्ती मापकी खरा कुडा पारकी जिया परी तैसी कृत्या कृत्य शुद्धी बुझी जी निर्वधी सात्विक मनिपे बुद्धी तीची तू जाना यया धर्मम धर्मंच कार्यंचा कार्यमेव च अयथावत् प्रजानाति बुद्धिस्सा पार्थ राजसी आणि बकाच्या गावे घे पेक्षीर नीरस कलवे का अहोरात्रींची गोवी आंधळे नेने जया फुलाचा मकरंदू पावे तो काष्टे कोरू धावे परिभ्रमरपणा नव्हे अवाटा जीवी तैसी ये कार्याकार्ये धर्माधर्म रूपी जिये तिये न चोजविता जाय जानती जे का आगा डोळावीन मोती घेता पाडू मिळे विपाये न मिळणी ते आई ठेविले तिथे तैसे आकर्णी आवचटी नोडवी तरी चलोटी हिरवी जाणी एकवटी दोन्ही जी का तिगा बुद्धी चोखविसी जाण इथं राजसी अक्षत टाकिली जैसी मांदियेवरी
अधर्मं धर्ममिति या मन्यते तमसाव्रता सर्वार्थान् विपरीतांश्च बुद्धिसा पार्थ तामसी आणि राजा जिया वाटा जाई ते चोरासी अडव होई का राक्षसा देऊ पाही राती होनी नाना निधानची निदैवा होय कोळसयाचा उडवा या सती आपण पे जीवा नाही झाली ऐसे धर्म जात तितुकी जी बुद्धीशी पातकी साचती लटके ऐसीची बुझी या गवेची अर्थ करो निघाली अनर्थ गुणती ती व्यवस्थित दोषची मानी किंबहुना श्रुती जाती अधिष्ठून केली सरती तुली ही उपरती जानती जी बुद्धी जाणे ती कोणातीही न पुसता तामसी जाणावी पंडुसुता रात्री काय धर्मार्था साच करावी एवं बुद्धीचे भेद तिने तुझ विशद सांगितले स्वबोध कुमुद चंद्रा आता याची बुद्धिवृत्ती निष्ठंकिला कर्म जाती खांदू मांडी जे धृती त्रिविधा तया ती धृतीची विभाग तिने यथालिंग सांगी सांगी जती चांग अवधान देई धृत्या यया धारयती मन प्राणेन्द्रिय क्रिया योगेना व्यभिचारिण्या धृतिस्सा पार्थ सात्विकी तरी उदेली याद न करो चोरी सी थोकी अंधारू तारा जाज्ञा व्यवहारू कुंटवी जीवी नाना पवनाचा साटू वाजिन्नलिया निटू अंगी से बोभाटू सांडिती मेघा कागस्तीचे निदर्शने सिंधू घेऊन ठाती मौने चंद्रोदय कमळवने मिठी देती हे आसू पाऊ उचलीला मदमुख न ठेविती खाला गरजोनी पुळा झाला सिंह जरी तैसा जो धीरू उठलिया अंतरू मनादिकी व्यापारू सांडिती उभी इंद्रिया विषयाची गाठी अपैसया सुटती किरीटी मन मायेच्या पोटी रिगती दाही अधोर्ध्व गुढी काळी प्राण नवाची पेंडी
बांधून निघाली उडी मध्यमे माझी संकल्प विकल्पाचे लुगडी सांडोनी मन उघडी बुद्धी मागिली कडी उगीची बैसे ऐसे धैर्य राजे जेने मन प्राण करणे स्वचेष्टाची संभाषणे सांडवी जती मग आगवीची सडी ध्यानाच्या अंतुल्या मढी कोंडी जती निर्वडी योगाची मग परमात्मया चक्रवर्ती उगा नीती जवहाती तवलांचू न घेता धृती धरिजती जिया तिगा धृती येथी सात्विक ही निवृत्ती ऐका अर्जुनाती श्रीकांतू मने यया तु धर्म कामार्था धृत्या धारयति अर्जुना प्रसंगेन फलाकांक्षी धृतिस्सा पार्थ राजसी आणि होनिया शरीरी स्वर्ग संसाराच्या दोही घरी नांदी जो पोट भरी त्रिवर्गो पायी तो मनोरथाच्या सागरी धर्मार्थ कामाच्या तारुवावरी जेने धैर्य बळी करी क्रियावनिजा जे कर्म भांडवलासी तयाची चौगुणी येती पाही एवढी सायास साही जया धृती तिगा धृती राजस पार्था इथ परीस आता इक तामस तिसरी जे का यया स्वप्नं भयं शोकं विषादं मदमेव च न विमुच्यन्ति दुर्मेधा धृतिस्सा पार्थ तामसी कुंडलीकवरदी हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की, श्री संत मोतीराम महाराज की जय।